येस थँक्यू. दिनेश पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ते जोडले होते. मान्यवरांचा शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळाला. दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक पहिली मॅट्रिक ट्रॉफी 2023-24 हे पर्व आणि आज या स्पर्धेतील अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील सामना क्रमांक तिसरा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. नवी मुंबई क्रिकेटमधले दोन्ही मातब्बर संघ मात्र एकमेकांसमोर फाईट करण्यासाठी सज्ज झालेत. एकीकडे जर आपण पाहिलं ना तर गोठिवली आणि गोठवली गावाच्या काहीच अंतरावर जवळ दिवा गाव देखील आहे आणि आज हे दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकला टीम गोठवली 11 टीम कॅप्टन स्वराजने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यंदाच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूने आपल्या कौशल्याच्या आपल्या ओमी केनी जर याने मात्र या मंचावरती या स्पर्धेमध्ये जर 50 धावा या सामन्यात जर केल्या तर मात्र गौरव मोकल यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. म्हणजे बक्षीस लगावली जाते आहे आणि ह्या कठीण काळामध्ये, कारण कठीण धावपट्टीवर जर का तुम्ही या धावपा जमवल्या 50 तर 2000 रुपयाची नकद राशी, कारण पैसा कमावण्यावर सोपा नसतोच. त्याच्यामुळे आता मात्र हा खडतर प्रवास केला जाईल का? हो टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू. यंदाच्या हंगामामध्ये आपल्या अफलातून कामगिरीने टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये वर्चस्वामध्ये येणारा खेळाडू सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्ममध्ये आहे ओमी केनी. आतापर्यंत 43 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान समीरदादा हरिभाऊ मात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाची नकद राशी आणि आदरणीय सुभाष शेट यांच्याकडून सुद्धा तब्बल 5000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून देण्यात येते. या दोन्ही दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून आभार प्रकट करतोय. धन्यवाद. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने दिशा दिली. सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नुकतीच काल आपण पाहिले असेल भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित स्पर्धा जी गोवा राज्यामध्ये सांगीम तालुक्यामध्ये होते ती म्हणजे सांगीम प्रीमियर लीग. आणि त्या सांगीम प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देखील याच ओमी केनीला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये आज गोव्यावरून तो प्रवास त्याने आता केला. या बॉलवर फटका चांगला आहे. पॉइंटच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला. बॅट्समन तुषार पाटीलच्या बॅटमधून येतोय. एक दर्जेदार स्ट्रोक. डीप पॉइंट बॉर्डर यांच्या पलीकडे चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 रन ओमी केनी याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर अर्धशतक झळकावलं तर गौरव मोकल यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील जाहीर झाले. गौरव मोकलचं कौतुक करावं लागेल प्रणय सर, कारण आजचा जो गट आहे ना, जे 8 संघ आहेत ते 8 संघ मात्र जमवण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केलेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. स्वराजचा हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. मगाशी ज्या प्रकारे टॉस टाइमला चर्चा केली होती दिनेश सरांनी स्वराजशी की खेळपट्टी कशा प्रकारची वाटते, तर त्याने उत्तर दिलं होतं की भरपूर चांगली खेळपट्टी देखील आहे. गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी आणि एक चौकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील वेगाने प्रत्युत्तर देतोय. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता तुमची दिशा भरपूर महत्त्वाची असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. एक मोठा फटका आल्यानंतर रणनीती बदलली. सातत्याने प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. वेगवान चेंडू कधी कोलोर पद्धतीचे बॉल तर कधी उसळी घेणारे बॉल या ठिकाणी रिलीज केले जात आहेत. स्वराज मात्रेच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 रन. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 6 रन. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक देखील तुषार पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. पॉइंटला त्यांनी चौकार लगावला.
शेवटचा एक बॉल या ठिकाणी मात्र जरूर शिल्लक आहे. कौतुक करावं लागेल मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले. एक चौकार आल्यानंतर स्वराजनी या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. ओमी केनी अप्रतिम दर्जाचा हा विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेश पाटीलने टिपला हा झेल आणि त्यानंतर गोठिवली टीमचं सेलिब्रेशन. एक मोठा धक्का टीम दिवा कोळीवाडा या टीमला. कौतुक करावा लागेल डीजे मास्टर सूरजचं देखील. जोर का झटका लगा आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर एक मोठा विकेट प्राप्त केला स्वराज म्हात्रेने. यज्ञेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्याने टिपला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती. एक ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 रन. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी हर्षन पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. 6 धावा खर्च करून 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. या मोमेंटला देखील वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन तुषार पाटील. एक चौकार आतापर्यंत आलाय. तुषार पाटीलच्या बॅटमधून एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम दिवा कोळीवाडा या टीमला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हर्षन पुन्हा एकदा सज्ज होते फॉर द विकेट. कोलोर पद्धतीचा हा बॉल. पंचांचा इशारा येईल. इनसाइड एज होती. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 चे पर्व. भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी नांदाई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरगर, ग्रामस्थ मंडळ तरगर, त्याचबरोबर 40+ मॉर्निंग ग्रुप यांचे देखील भरपूर मोठे योगदान या स्पर्धेसाठी राहिले. आज जर आपण पाहिलं तर केवी काका मैदान वहाळ याच मैदानामध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरारम्य दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. अंतिम रात्र आहे. दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक 1 आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. स्टान्स बदलले होते. थोडासा अक्रॉस द लाईन झाला होता. लॉंग लेगला स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला आणि थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय दिवा कोळीवाडा टीमचा, कारण प्रत्येक बॉलवर तुमच्या बॅटमधून रन येणं भरपूर महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते हर्षन पाटील. गिरीशसाठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. फिल्डर तैनात. डीप स्क्वेअर लेगला परंतु मोक्याच्या क्षणी हा झेल सुटला. झेल सुटल्यानंतर एक मोकळा श्वास घेतला बॅट्समन गिरीशने. मिळालेल्या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर प्रमोद चौधरी त्या ठिकाणी तैनात होता. येणाऱ्या काळामध्ये गोठवली टीमला या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील आहे. एखादा बॅट्समनचा ज्यावेळेस झेल सुटतो ना त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स मात्र अधिक वाढत असतो. जी रणनीती त्याच्या मनामध्ये असते ती रणनीती साकारण्यासाठी तो बेधडक कामगिरी देखील करतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी परंतु तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय त्याच्या क्रीजमध्ये. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही स्विच हिट चा स्ट्रोक खेळण्यासाठी तो स्ट्रोक ज्यावेळेस तुम्हाला खेळायचा असतो त्यावेळेस तुमचं हँड कॉर्डिनेशन, तुमचं आय कॉर्डिनेशन, तुमचं नियंत्रण भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि ज्यावेळेस ते नियंत्रण चुकतं त्यावेळेस कठीण काळाला देखील तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेतला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल हर्षन पाटीलचं देखील. या सेकंड स्पेलमध्ये धावा खर्च केल्या फक्त 3
आणि एक दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 रन. या दरम्यान एक मात्र सूचना येते. शिवशंभो एंटरप्राइजेस व न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासई कैलासवासी हिराजी गणपत पाटील श्रद्धांजली चषक रजनीच्या कुशीत खेळली जाणारी स्पर्धा जानेवारी 20, 21, 22, 23 व 24 जानेवारी 2024ला हुतात्मा मैदान जासई येथे संपन्न होणार आहे. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 25,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाला TV, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला कूलर, तर मालिकावीरसाठी मात्र बाईक ठेवण्यात आली आहे. 13,000 रुपये प्रवेश फी असलेल्या या भव्य दिव्य स्पर्धेचे आपण साक्षीदार व्हा. आणि ज्यांना कुणाला प्रवेश नोंदवायचा असेल तर नक्कीच जासई संघाचे जे पाठीराख आहेत किंवा जे आयोजक आहेत अनुप पाटील, समीर म्हात्रे, करण म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, अंबर म्हात्रे यांचे संपर्क साधा. ओ टू कमेंट्री बॉक्स. ते संख्येत 2 ओव्हरचा खेळ झाला. 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. रुणालचा हा बॉल बिगिट केला. फुल टॉस पद्धतीचा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळाले. तुषार त्या ठिकाणी तैनात होते. चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून, कारण सध्याच्या स्थितीला जर आपण विचार केला तर धावा रोखायच्यात टीम गोठवली 11 गोठवली या टीमला. 2 ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली पहिल्या बॉलवर रुणाल म्हात्रे. स्पेल नंबर 3 साठी त्याला आमंत्रित केले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते रुणाल. गिरीश स्ट्रायकिंग इनला. हा देखील भन्नाट वेगवान बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला प्रभावित केलं बॅट्समनला. लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. किती धावांचं टार्गेट असेल हे प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 20 रनचं टार्गेट, सेकंड मॅचमध्ये 27 रनचं टार्गेट. या मोमेंटला फटका तर जरूर चांगला आहे. झेलची संधी होती परंतु जजमेंट चुकलं आणि चेंडू चाललाय सर 4 रनसाठी. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. तुम्हा सर्वांना मैत्रीच्या नात्यामध्ये जोडले याच खेळाने. तुम्हा सर्वांना एकत्रित केले याच खेळाने. या दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं कुबेर बिल्डर्स अँड ग्रुपचे सर्वा नरेशजी प्रजापती साहेब यांचं मात्र मनस्वी स्वागत. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 15 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार आला लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि त्यानंतर कुठेतरी एक नवजीवन संजीवनी मिळाली दिवा कोळीवाडा या टीमला धावांच्या बाबतीमध्ये. कारण धावा तुमच्या बॅटमधून येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. सध्याच्या स्थितीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दिवा कोळीवाडा संघ या मोमेंटला देखील फटका तर जरूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला फक्त एकच सिंगल. या दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन झालंय. एक यशस्वी उद्योजक आदरणीय विजयजी खारकर साहेब आणि 40+ मास्टर्स एक दर्जेदार गोलंदाज म्हणून राहिलेत ते विजयजी खारकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आगरी कोळी कवितांचे बादशाह पुंडलिकजी म्हात्रे साहेब यांचं मात्र मंचाकडे आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत दादा. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉलला जज होईल. थ्रो केला जाईल. तत्पूर्वी फक्त एकाच धावेवर समाधान मानले जाते. 3 षटकांचा खेळ आता मात्र कंप्लीट होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17 रन. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेत. तेजसदादा म्हात्रे आपलं देखील सरसे स्वागत असेल, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सदरक्षणाय कलनिग्राय हे ब्रीद घेऊन कायदा व सुव्यवस्थेचं रक्षण त्यांच्या माध्यमातून केले जातं.
एक चांगले टेनिस बॉल क्रिकेटपटू देखील आहेत, एक चांगले आयोजक देखील आहेत आणि एक यशस्वी कर्णधार देखील आहेत. रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेत. तर चला टीम बोनकोडे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. जशी ओव्हर संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज यज्ञेश पाटील मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होत आहेत त्या म्हणजे 18 धावा. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक, त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. गेली 3 रात्र देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं या स्पर्धेला, कारण प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो. ओमकार कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय प्रतीक शेठ खोत यांचं मंचाकडे आगमन झालं. त्याचबरोबर बामणडोंगरी गावाची ही खरी ओळख, ज्यांच्या आजचं जेवण खूप सुंदर असतं. कित्येक वेळा स्पर्धेमध्ये त्यांच्या आजचं जेवण असतं आणि 40+ मास्टर खेळाडू शंकर शेठ नाईक यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत दादा. निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात, परंतु दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने, फिल्डर पोचेल तोपर्यंत ज्या फटक्यापासून काही काय दिवा संघ वंचित होता तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. एक दर्जेदार 2 आपण ऐकली डीजे मास्टरच्या माध्यमातून. चौकार देखील आला. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 22 रन. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणून देखील जो फटका आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक, आणि तो स्ट्रोक ओमी नाईक बोनकोडे आणि स्वप्नील नाईक बोनकोडे यांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 23 रन 23 रन. या मोमेंटला स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यज्ञेश पाटील हा बॉल देखील भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. शेवटचा एक बॉल या इनिंग मधला शिल्लक आहे. चला तर टीम बोनकोडे टीमचे कॅप्टन विनीतजी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला फिल्डर आहे. बॉल त्याने जज केलाय. फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. या शेवटच्या बॉलवर फक्त एकच धाव खर्च केली. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 24 आणि 25 रनचं टार्गेट असेल टीम गोठिवली 11 गोठिवली या टीम समोर. या दरम्यान मात्र लगेचच नाणेफेक केली जाईल. कुबेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुपचे सर्व नरेशजी प्रजापती साहेब यांना विनंती करतोय दादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आदरणीय कुबेर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय नरेशजी प्रजापती सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. एका बाजूला मात्र बामणडोंगरी संघ तर एका बाजूला मात्र बोनकोडे संघ. 4 षटकांचा खेळ असेल आणि 4 षटकांच्या खेळामध्ये कशा प्रकारची रणनीती राहील. तर टॉस केला जातोय 2 टीम मध्ये. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय. टॉस तुम्ही जिंकलाय. रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या नावाने आज तुमचा संघ खेळतोय. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करत असताना 3 सामने तुम्ही पाहिलेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलात. ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये कोणकोणत्या बॉलर्सकडून भरपूर अपेक्षा असतील, कारण यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगला खेळ तुमच्या टीमच्या माध्यमातून होतोय. नक्कीच 6 गोलंदाजी आहेत आमच्या टीममध्ये. त्याच्यामध्ये सिच्युएशननुसार आम्ही गोलंदाजी देण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी तुम्ही काय बोलाल, कारण तुम्ही देखील एक आयोजक आहात आणि एखादी स्पर्धा जर पार पाडायची असेल त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. या एकंदरीत या आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलाल? आयोजन खूप सुंदर आहे
अक्षयनी ॲड पाठवली, त्याला सांगितलं होतं दादा एंट्री रेडिओ त्याने ठेवली. आणि उल्वेनोडमध्ये खेळायचा आनंद वेगळाच असतो. पब्लिक खूप असते, पूर्ण उल्वेनोड सपोर्टला असतो, कारण की ह्या लॉट्समध्ये फक्त उल्वेनोडचा आमचाच संघ असतो. त्याच्यामुळे आज सगळ्या पब्लिकला अपेक्षा असेल का आम्ही जिंकावं. त्यामुळे आम्ही पब्लिकच्या आशा नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा गोलंदाजी केली असती. परंतु सुरुवातीला बॅटिंग तुम्हाला करायची आहे. नवी मुंबई क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ तुम्ही केलात. यंदा चंगामध्ये देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये देखील बनकुडे संघ खेळताना पाहायला मिळाला. परंतु आज या मैदानामध्ये खेळण्याचा एक नवा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. त्याविषयी तुम्ही काय बोलाल? मी जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी तुम्ही काय बोलाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे, मजा येईल खेळायला. तेच, थँक्यू. टॉस जिंकला टीम रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमने. आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक विशेष सन्मान महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहेत. एक यशस्वी आयोजक, एक यशस्वी कर्णधार तेजसदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. अक्षयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आम्ही आमंत्रित करतोय नवी मुंबईचे उद्योजक तथा आमदार संदीपजी नाईक साहेब यांचे निकटवर्ती आदरणीय स्वप्नीलजी नाईक साहेब, त्याचबरोबर ओमीदादा नाईक साहेब या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला पंच आणि 2 सलामीर. सामना शतरक्षण लावून थांबलाय. 2 सलामीर चला मैदानाकडे, कारण तेही पंचांची वाट पाहत होते कदाचित. कारण क्षेत्ररक्षक मात्र रेडी आहे. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुबर बिल्डर्स अँड ग्रुपचे ओनर आदरणीय नरेशजी प्रजापती साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आदरणीय नरेश जी प्रजापती साहेब जे कुबर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुपचे मालक आहेत. सुजितदादा मोकल यांच्या शुभ हस्ते नरेशजी प्रजापती साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उदारतेची शाल, सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन नरेशजी प्रजापती साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आम्ही आमंत्रित करतोय तुम्हा सर्वांचे लाडके एक प्रसिद्ध उद्योजक व 40+ एक चांगले गोलंदाज, सातत्याने सामाजिक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात, आदरणीय त्यानंतर ओमकार कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय प्रतीक शेठ खोत यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन की आदरणीय यशवंतदादा ओवेकर आपल्या शुभ हस्ते ओमकार कंस्ट्रक्शनचे सर्व प्रतीक शेठ खोत यांचा सन्मान आपण करायचा आहे. मॅचला होईल सुरुवात. जोडले जातील दिनेश पाटील सर. आदरणीय शंकर शेठ नाईक साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आदरणीय शंकर शेठ नाईक आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. पंचवीस धावांचा टार्गेट सेट झालाय 24 चेंडूमध्ये. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये अगदी एकतर्फी निकाल जाहीर झाले आणि असाच सुट्टा निकाल पुन्हा एकदा लागतो की काय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार खेचत 25 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो आमच्यासाठी खूप सोपा आहे असं दिसायला लागलं आहे. या मैदानाचा आजचा विचार केला तर असं वाटायला लागलं की टॉस जिंकली की अशोकदादा 50% सामना जिंकला असंच काहीच चित्र झालं आहे. कारण पहिल्यांदा गोलंदाजी घ्यायची, फलंदाजांना रोखून धरायचं आणि धावांचा पाठलाग सहज करायचा. पहिल्या चेंडूवर ठोकलाय रोनिक मडवीला हा मात्र षटकार.
तुषार मोहंती आणि स्वराज मात्रे दोन सलामीर पहिल्या चेंडूवर जणू काय या सामन्याची हवा काढून टाकली आहे. काय सुरेख फटका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार होता आणि धावा किती घेतली जातील इथं रिस्क घेतली जातीये. जीवाच्या आखांतानं अतिशय सुंदररित्या डेंजर एंडला धावला आणि ज्याप्रमाणे धावला आपली विकेट्स वाचवायची आहे, सामना मला संपवायचे आहे. तुषार मोहंतीनं मात्र भरता वेगानं 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर ही दुहेरीची धाव आली आणि चांगली सुरुवात. गोलंदाज रोनिक मडवीला धावा वाचवाव्या लागतील. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली आहे तशी गोलंदाजी करावी लागेल. लेटकर्स का टेक्निकली परफेक्ट, अगदी गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अशा फटक्यांची गरज आहे. तुम्हाला मोठ्या धावांचा पाठलाग करायचा नसतो त्यावेळेला फक्त टच, कारण पूर्वी क्रिकेट खेळली जायची, बॅटची कट लागली की धावत सुटायचं, कट रन त्याला म्हणायचं. आणि अशा प्रकारची क्रिकेट आता गरज आहे. ज्यावेळेला धावा कमी असतात त्यावेळेला चेंडू फळा टिचून चेंडू फळीनं मात्र चेंडूला टच करायचं आणि धावत सुटायचं. ती रणनीती आखली. लेटकरचा फटका यशस्वी ठरला. धाव आली 1. 7 धावा पहिल्या 3 चेंडूवर. दैवत येतं आणि कर्मन येतं. इथे मात्र नशिबाचा पंजा येतोय. वाईड प्लस 22 एकूण 5 धावा या चेंडूवरती आल्या आणि पुन्हा एकदा हा निकाल जणू काही सहज लागेल की काय असं वाटायला लागलंय. या पंजानं धाबाळकावर धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 12 धावा. 25 धावांचा पाठलाग फक्त करायचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये मात्र सामने चित्र खुलं होताना. यानंतर रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी आणि बोनकोडे संघ रेडी राहायचा. आपणही जोरदार अपिलामध्ये उत्साह नक्की होता, परंतु दक्ष पंचांनी मात्र हे नाकारलं आणि नीरज राणावर सर इशारा करतायत. ही मात्र लेग बाईची धाव येते. लेग बाईच्या धावेनं स्वराज मात्रेनं आपला एंड बदलला आणि पुन्हा एकदा तुषार मोहंती जाईल स्ट्राईकवर. या षटकामध्ये चांगल्या धावा आलेत. चौकार 2 पाहिले, म्हणजे एक पंजा आला, एक चौकार आला, दुहेरीचा फटका आला. निर्धाव चेंडू आतापर्यंत नाही आहे. आणखीन एक चांगला फटका, जणू काही मी सेट होऊन तंबूमधूनच आलो आहे अशा प्रकारची अफलातून फलंदाजी केली जाते आहे. आणि कोण म्हणतो की फटकेबाजी करता येत नाही मैदानावरती? अरे ज्याच्यामध्ये ताकद असेल, क्षमता असेल, टेक्निकली परफेक्ट असेल तो फटकेबाजी करू शकतो. याचा जीता जागता उदाहरण वाईडिश मिडविकेच्या डोक्यावरून विरकावला षटकार आणि सामना अगदीच एकतर्फी. तबलकावर धावा लागल्या तब्बल 19. प्रणव मात्रे आणि सचिन पाटील गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये चोख कामगिरी. कित्येक वर्षापासून सचिन पाटीलला मी पाहतोय. एक दर्जेदार खेळाडू तर आहेच, परंतु उत्तम गुणलेखनाची भूमिकाही सचिन पाटील गुलबे यांना खूप सुंदर निभावली आहे. आणि प्रणय मात्रेनं मात्र तोही गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करताना 25 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 25 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये रोनिक मडवीची हवा काढत तब्बल जोडल्या गेल्या 20 धावा. येणारे 18 चेंडू आणि 5 धावांची गरज. रेडी व्हा आपण. रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी आणि बोनकोडे संघ, कारण मैदान रिकामं ठेवू नका. ही दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपण रेडी राहा प्लीज. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज उरली आहे. हा सामना कधी संपेल असं वाटायला लागलंय. तर मी विनंती करेन बोनकोडे गावचे आदरणीय स्वप्नील शेठ नाईक साहेब आणि आणखीन एक यशस्वी उद्योजक बोनकोडे गावचे नितेश शेठ मात्रे, हे दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की दादा आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता जरूर, परंतु मिडॉनच्या दिशेनं चेंडू गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं इथं कौशल्य दाखवलं जात आहे आणि इथे मात्र विचार केला जातो पंच रिव्ह्यू घेतला जाईल. रनआउटसाठी मात्र फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला आहे, काही पॉपिंग क्रीजपासून दूर राहिला आहे. गणेश बाविस्कर सर मात्र पंचायत भूमिकेमध्ये असतील.
आऊट खूप दूर राहिला, कारण घाई होतीच हा सामना लवकर संपवण्याची. मी तर म्हणे की नाहकच विकेट ही मात्र तुषार मोहंतीने फेकली आहे, कारण धावाचा अंतर खूप दूर नव्हता, परंतु लवकर सामना संपवायचा. तर काय सुरेख खेळ राहिला आहे या मैदानावरती. उबदार फलंदाजी राहिली, जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जोडलेत, अतिशय सुरेख खेळ. नवीन फलंदाज क्रीजकडे रवाना होताना पाहतोय रोहित मात्रे, कारण विजय आता आव्याकात आलाय. आता दिसायला लागलाय की विजय आपल्या डोळ्यासमोर आहे, फक्त विजयश्री गळ्यात घालायची आहे. आणि त्याच्यामुळे हळुवार पावलानं मात्र क्रीजकडे एक एक पाऊल पुढे टाकत जणू काही आता आम्ही जिंकणार या नेक इद्या त्यानं मात्र मैदानाकडे जाताना रोहित मात्रेला पाहतोय. गोलंदाज चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा सज्ज, या सामन्याला कलाटणी देण्यासाठी आपल्या परीनं निर्णय गोलंदाजी टाकण्यासाठी मात्र सज्ज आहे. ज्यानं रनआउटचे विकेट्स मात्र मिळवले. पहिल्या 2 चेंडूमध्ये धाव दिले त्यांनी 1. 4 धावांची गरज उरली आहे फक्त. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला उशीर नका लावू. अतिशय सुरेख स्पर्धा आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत आजच्या या रजनीमध्ये मात्र प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांचं नंदनवन राहिलंय. धावपट्टी मात्र पूर्णपणे प्रेमात आहे. कनेक्ट केलं जातं आहे, परंतु आपल्या फॉलो थ्रूमध्ये मात्र चंद्रकांत पाटील चेंडूला अडवतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. दीपक बोराडे सर, नीरज राणावत सर, गणेश भाविस्कर सर हे त्रिकूट पंचांचं मात्र चोख कामगिरी करताना PTCच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संदीपजी भास्कर सर आणि त्यांची सर्व टीम मात्र योग्य काम आणि अचूक कामगिरी करताना, तर मात्र सँडी डीजे वलवली आणि HDC त्यांचे ऑपरेटर्स मात्र अचूक कामगिरी हे इथे करताना पाहतोय. गोंधळेकरांची भूमिका सचिन पाटील उलवे आणि मोरावे गावचा सुपुत्र म्हणजेच प्रणय म्हात्रे यांची कामगिरी अतिशय उत्तम राहिली आहे. या चेंडूवर धाव आली ती म्हणजेच 1 आणि 1 धावपलकावर धावा लागल्या 22 धावा. 3 धावांची गरज उरली. सामना अगदी एकतर्फी. आज प्रेक्षकांना जशी पाहिजे तशी मजा येत नाही आहे. मोठा गट जरूर आहे, परंतु मोठा गट असताना सुद्धा सामने एकतर्फी चाललेत, त्याच्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत. परंतु कदाचित येणाऱ्या रात्रीमध्ये आणखीन काही चांगले आणि उत्तम सामने पाहायला मिळतील, कारण यानंतर सामना रोमहर्षक होईल यातील मात्र शंका नाही. बनकोडे संघ लढत राहील बामणडोंगरी संघाचे आणि बामणडोंगरी संघ मात्र लढवय्या खेळ करेल. षटक संपल्याचे खून मात्र पंच करतात. धावा आल्या षटकामध्ये निव्वळ 2 धावा आणि सामना लांबणीवर नेण्याचं काम इथे मात्र गोलंदाजाने केलं की या 3 धावांचा चमत्कार घडेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा मोजल्यानंतर बॅकफूटवर गेला तेव्हा कोलीवाडा संघ, परंतु अजूनही काही गमावलं नाही आहे. कारण लढवय्या खेळ जर असेल, एखादं मेलन षटक आलं, क्रिकेटमध्ये काहीही घडतं. 9 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना संघ पराभूत झाला फलंदाजी करणारा. हे उघड्या डोळ्याने एका रजनीच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं आणि एका चेंडूवर 9 धावा असताना याच विभागामध्ये सामना गमावला. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये निश्चित काहीच नाही आहे. क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेलाच खेळ आहे. एका षटकामध्ये 49 धावा कशा काढल्या जाऊ शकतात. प्रथमेश कोळीनं 49 धावांचा भीम पराक्रम केला आहे. त्याच्यामुळे 49 धावा एका षटकामध्ये येत आहेत आणि 9 चेंडूमध्ये 1 धाव ही वाचवली जाते. अनेक रेकॉर्ड्स क्रिकेटनं दाखवलेत. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तुषार गावण. तुम्ही काहीतरी सांगा, लिहा, मी बोलतो. नाव माझं लागत ना, कारण गोलंदाजानं मात्र इथे चांगला चेंडू टाकला. भूषणनं मागच्या सामन्याचा हा सामनावीर होता, त्यानं मात्र चेंडू टाकला खूप सुंदर आणि 1 धाव मात्र मिळते. कारण या सामन्यामध्ये काही उरलंच नाही आहे, फक्त 1 धाव घ्यायची आहे आणि सामना इथे मात्र संपवायचा आहे. परंतु ज्याप्रमाणे कदाचित प्रणय जर पहिल्या षटकामध्ये धावा 10 आले असत्याना तर आणखीन ताकदीचाच सामना आपला पाहायला मिळाला असता. परंतु तुषार मोहंतीने मात्र सामन्याला सहज कलाटणी दिली. बॅटची काढा, अजून सामना संपला नाही. दाखवलं जातं, मी म्हटलं होतं की 20 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत, त्याचा विचार मंथन केलं जाईल, इथं विचार विनिमय केला जाईल की काय चुकलं, काय घडलं, काय बिघडलं, आमचं नेमकं काय झालं. कारण प्रहार केले तुषार मोहंतीनं पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि त्या 5 धावांची आवश्यक असताना आता 3रं षटक प्रगतीपथावर आहे. फलंदाज क्रमांक 2 बाद.
नवीन फलंदाज प्रमोद चौधरी नवीन फलंदाज जाईल. धावांकर धावा लागलेत 23 धावा. 2 धावांची गरज उरली. या 2 धावा अंतिम षटकामध्ये राहिल्या जातील का? भूषण गावण सगळं निर्धाव चेंडू टाकत अंतिम षटकापर्यंत हा सामना खेचेल का? सगळे प्रश्न विचारले जात आहेत. परंतु याबरोबर चंद्रकांत पाटील भूषण गावण त्या रोनिक मडवीलाही प्रश्न विचारत आहेत. बाबा रे काय केलं? आमच्या हातात देण्यासारखं काही ठेवलंच नाही आणि हा सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न नाही आहे. फलंदाज लागोपाठ बाद केले जात आहेत. प्रश्न म्हटला होता यक्ष प्रश्न पडलाय. पहिल्या षटकामध्ये गमावलाय परंतु राहिलेल्या 5 धावांसाठी अक्षरशः या संघाला म्हणजे गोठवली संघाला गोठवलं जात आहे. फलंदाज क्रमांक 3 बाद. ते मात्र सोडले जात आहेत. फलंदाज लागोपाठ बाद होत आहेत. 5 धावांची गरज उरली होती 18 चेंडूमध्ये आणि काय दर्जेदार गोलंदाजी. विचार करावा लागेल गोटेवली संघाला की चुकतंय काय. एक रनआउटची विकेट तुषार मोहंतीची. त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये सगळी गडबड व्हायला लागली. जर का 3 चेंडू निर्धाव आले ना तर अंतिम षटकामध्ये 2 धावा नाकी 9 होतील गोटेवली संघाच्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे तो म्हणजेच भूषण गावण. काय सुरेख नवीन फलंदाज रुणाल म्हात्रे. चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत आहे आणि विकेट हॅट्रिक घेतली जातीये. जोरदार टाळ्या होऊ द्या. कमी धावांमध्ये सुद्धा लढवय्या खेळ दाखवण्याचं धाडस आमच्या मनगटामध्ये आहे. तुम्ही भलेही जिंकण्याच्या उंबरठ्यावर असेल परंतु तोंडापर्यंत गेलेला घास परत कसं हाणायचं याचा धारिष्ट आम्ही राखून आहे. फलंदाज क्रमांक 4 होतोय बाद. विनंती करेन प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजांसाठी. हा सामना एकतर्फी चालला होता असं वाटत होतं की कदाचित 8-9 चेंडूमध्ये सामना संपेल परंतु जिगरबाज गोलंदाजी केली. पहिल्यांदा चंद्रकांत पाटीलनं धावा दिल्या 2 आणि भूषण गावण त्याच्यावर मात्र कळस सजवताना पाहतोय. 4 चेंडूमध्ये 3 विकेट लागोपाठ आणि 1 रन दिली आहे. फक्त धावांची गरज आहे 2 परंतु त्यासाठी अक्षरशः झुंजवलं जात आहे गोठवली संघाच्या फलंदाजांना. आत्ता ही हुशारी आली कारण पुढच्या स्टेज मागचा शाणा वाढला होता पण 3 फलंदाज लागोपाठ परतल्यानंतर मात्र हलक्या हाताने चेंडू खेळला. क्रिकेटमध्ये कमी धावांची गरज असताना असाच खेळ करायचा असतो ही जाण दाखवली आणि या चेंडूवर मात्र 2 धावा घेत विजयश्रीवर शिक्कामोर्तब केलाय गोठवली संघानं. गोठवली संघाचं विशेष अभिनंदन जरूर असेल परंतु लढणाऱ्या या चंद्रकांत पाटील आणि भूषण गावणसाठी आमचा सलाम असेल. अफलातून गोलंदाजी राहिली आहे. दोन्ही संघांचं विशेष कौतुक आणि त्या प्रवास मात्र थांबतोय.